नमस्कार मित्रांनो, रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, आता मी चाललो आहे माझ्या वाईफला सोडायला कळंबोली टू मंकी पॉईंट टू खारघर रेल्वे स्टेशन। हे खड्डे बघू शकता, आत्ताच रोड झालेत। एवढे पॉटहोल्स या पनवेल महानगरपालिका रस्ते विभागाने असे खोलून ठेवलेत। फोर व्हीलरला याचा काही जास्ती प्रॉब्लेम होत नाही। बघायला गेलं तर टू व्हीलर जे की दुचाकीस्वार आहेत, स्कूटी, बाईक्स, हे जर या खड्ड्यामधून गेले तर ॲक्सिडेंट होण्याची दाट शक्यता आहे। तर पनवेल महानगरपालिकेने याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढून हे पॉटहोल जे आहेत, जे की ड्रेनेज लाईनचे आहेत, हे पूर्णपणे सपाटीकरण करावं याचं। आणि जे नागरिकांना तुम्ही टॅक्स घेता तशा चांगल्या सुविधा पण द्या। हे चांगले रोड करून नागरिकांना चांगल्या सुविधा द्या, ही अशी विनंती करत आहे। याच्यामुळे जर कोणतीही दुर्घटना झाली तर याची जिम्मेदारी कोण घेणार आहेत? पनवेल महानगरपालिकेच्या रस्ते विभाग मंडळाने सांगावं। फक्त त्याच्यावरती 10 खड्डे दिसले मला जाताना। नमस्कार मित्रांनो, दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी मी एक व्हिडिओ बनवला होता, जो की खारघरमधील मंकी पॉईंट खारघर रेल्वे स्टेशनच्या दरम्यान असणारे ड्रेनेज लाईनचे खड्डे आहेत। ते माझ्या रोटी कपडा मकान संघटनेने पनवेल महानगरपालिका आणि रस्ते बांधकाम विभाग यांच्या निदर्शनास आणून दिले होते। आणि मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी हे काम हातात घेऊन ड्रेनेज लाईन खड्ड्यांचे सपाटीकरणाची डागडुजी केली। त्यासाठी त्यांचे विशेष आभार व्यक्त करत आहे। मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये बदल घडवून आणायचा आहे। या राज्यात आणि देशामध्ये जो राजकारणाचा चिखल झाला आहे, सामान्य माणसांच्या दैनंदिन गोष्टीच्या गरजांचा हे सरकार जास्त विचार न करता धर्म आणि जातीभेद आणि इतिहास उघडत बसले आहेत। हे आपले सरकार, यासाठी माझ्या देशबांधवांनो, तुम्हाला जागे होण्याची गरज आहे आणि जनतेचे जे बेसिक गोष्टी सोडवण्यासाठी जे कटिबद्ध आहेत त्यांना पाठिंबा द्या आणि माझ्या रोटी कपडा मकान संघटनेमध्ये सामील व्हा। चला काहीतरी नवीन घडवूया।